खरं म्हणजे आपण या ठिकाणी कुंभमेळ्याचा उल्लेख अभिभाषणात साहेब राज्यपाल महोदयांनी केलाय। आता कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले, 25,000 कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5,000 कोटीने जास्त बजेट अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे। जनतेमध्ये अशी चर्चा आहे की प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभमेळ्याचे सुद्धा सर्व टेंडर कुणाला जाणार? परराज्यात आणि नाशिक पासून पलीकडे असणाऱ्या गुजरात राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊ नये। एखादा सुरेश धसने कॉन्ट्रॅक्टर सुचवला तर त्याला गेलं तर आमची कुणाची तक्रार नाही। महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टर आणि किमान नाशिक जिल्ह्यातल्या चांगले कॉन्ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यात आहेत, त्यांनाच काम रिस्ट्रिक्ट करा। नाशिक खानदेशात करा, पाय नगर जिल्ह्यापर्यंत या, पायल तर बीड जिल्ह्यापर्यंत या, आमची काही तक्रार नाही। पण बाहेरच्या परराज्यातल्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना आपला कुंभमेळा करण्याची संधी देऊ नये अशी माझी विनंती आहे। आता 25,000 कोटीचं बजेट म्हणजे कमाल आहे अध्यक्ष महोदय। कर्जमाफीला आपल्याला पैसे नाहीत, पण तिकडे 25,000 कोटी रुपये खर्च पूर्वी एकदा झाला होता कुंभमेळा, त्यात आणखीन थोडा डेव्हलप करायचं आहे, वाढीव सेवा निर्माण करायच्या आहेत आणि त्यामुळे लोकांना ह्याच्यात काही भ्रष्टाचार होतोय का अशी भीती वाटायला लागली आहे आणि तसा अनुभव देखील आता ग्रासरूट लेवलला यायला लागलेला आहे। आणि म्हणून आपल्याकडं लाडक्या बहिणींना 1500चे 2100 करायला पैसे नाहीत, अध्यक्ष महोदय कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, शेतकरी मेटाकुटीला आलाय। 2018 पासून 6,000 रुपये आपण अनुदान देतो, त्यात 1 रुपयाची पण आपण वाढ केलेली नाही। अध्यक्ष महोदय, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात खरं लक्ष घातलं पाहिजे। नाशिकमध्ये कुंभमेळ्यात CCTVचं काम पूर्वी मागच्या 10 कोटीत झालेलं, आता ते काम 300 कोटीवर गेले, 30 पट वाढ झाली। एवढे महाग नाही आहेत, उलट CCTV कॅमेरे स्वस्त झाले आहेत अध्यक्ष महोदय। किंमत वाढणारी व्यवस्थाच नाही आहे, हे तीच नाही आहे कॅमेऱ्याची, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय 10 कोटीचं पूर्वी झालेलं काम आता 300 कोटी कशाला लागतात याचंही स्पष्टीकरण सभागृहाला मिळणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय,